नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते। मका हे पीक तीनही हंगामामध्ये घेतलं जाणारं कॉर्न पीक, धान्य पीक आणि चारा पीक आहे आणि या पिकापासून शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा सुद्धा होत असतो। तसंच सायलेज आणि मुरघास आहे यासाठी सुद्धा शेतकरी मका पिकाची लागवड करतात। मात्र अलीकडचा काळ पाहिला तर यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि यामुळे पिकाचं नुकसान होतं आणि या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण नुकसान टाळण्यासाठी याचं व्यवस्थापन कसं करायचं। आणि कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आज आपण मका पिकावरील लष्करी अळीचं व्यवस्थापन याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे अहमदनगर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर संदीप लांडगे यांना। तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सर, आज आपण मका पिकावरील लष्करी अळीबद्दल बोलणार आहोत, पण मुळात या अमेरिकन लष्करी अळीची पार्श्वभूमी काय आहे? पार्श्वभूमीच्या बाबतीत जर विचार केला तर ही अमेरिकन लष्करी अळीचं जे शास्त्रीय नाव आहे ते फॉल आर्वियम आणि हिला शास्त्रीय नाव आहे स्पोडोप्टेरा फ्युजिपर्डा। फ्युजिपर्डा म्हणजे संपूर्ण नाश। आणि ह्या किडीच्या बाबतीत जर बघितलं तर ही कीड जी आहे ही सर्वप्रथम आफ्रिका देशामध्ये आढळून आली। त्यापूर्वी ती अमेरिकेत होती, अमेरिकेतून आफ्रिकेमधून ती साधारणतः कर्नाटक राज्यामध्ये 2018 मध्ये मे महिन्याच्या 2018 मध्ये कर्नाटक राज्यामध्ये ती आढळून आली आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यात लगेच ती महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि सोलापूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तिचा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसून आला। आणि या सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना त्या किडीबद्दल जास्त माहिती नसल्या कारणानं त्या किडीचा जो प्रसार आहे तो अत्यंत वेगाने आणि सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत वेगाने तिचा प्रसार झाला आणि प्रसार झाल्यामुळे तिचं जे आज का डॅमेज आहे किंवा तिचा जो त्या किडीमुळे जे नुकसान झाले ते नुकसान जवळजवळ 40 ते 60% शेतकऱ्यांमध्ये आजपर्यंत आपल्याला आढळून आलेलं आहे। आणि अशा प्रकारे जर आपण तिचा योग्य जर तिचं नुकसान जर टाळायचं असेल तर त्या किडीचं आपल्याला नियोजन कसं करायचं, व्यवस्थापन कसं करायचं आणि या व्यवस्थापनामध्ये त्या अळीच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या अवस्था आहेत आणि कोणकोणती बारकावे आहेत हे जर आपण वेळीच व्यवस्थितपणे जर जाणून घेतलं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान अतिशय कमी खर्चात टाळता येईल असं आढळून आलेलं आहे। ही अमेरिकन लष्करी अळी आहे त्याची सद्यस्थिती पाहायचं झाली तर ती कशी आहे? सद्यस्थितीचा जर विचार केला तर ही अमेरिकन लष्करी अळी आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संपूर्ण खेड्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे आणि तिचा जो प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून जून या महिन्यापर्यंत प्रचंड प्रमाणात असतो आणि पावसाळ्यात तिचा प्रादुर्भाव पावसामध्ये जे पाणी असतं ते त्या मक्याच्या पोंग्यामध्ये गेल्या कारणानं त्या अळीचा गुदमरून मृत्यू होतो। आणि जो हिवाळ्यामध्ये सुद्धा कमी तापमानामुळे या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी आहे असं बराच वेळा आढळून आलेलं आहे। आणि फक्त या किडीच्या बाबतीत जर विचार केला तर उष्ण आणि दमट हवामान या किडीला प्रचंड प्रमाणात मानवतं आणि या किडीच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कीड जी आहे ती 80 वेगवेगळ्या पिकांवर किंवा 80 पेक्षा जास्त वेगवेगळ्या पिकांवर तिचा प्रादुर्भाव आपल्याकडे आढळून आलेला आहे। सर्वप्रथम मका, नंतर ज्वारी, बाजरी, कापूस, ऊस अशा वेगवेगळ्या पिकांवर तिचा प्रादुर्भाव आपण आढळून आलेला आहे। त्यानंतर चारा पिकांमध्ये ओट हे पीक आहे, या ओट पिकावर सुद्धा बऱ्याच वेळा तिचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे। पण सगळ्यात तिचं आवडतं जे पीक आहे ते मका आहे आणि मक्यावर तिचा फार मोठ्या प्रमाणात आजही प्रादुर्भाव सगळीकडे आढळून येत आहे। पण जर शेतकऱ्यांना ही ओळखता येत नसेल तर मग ही अळी ओळखायची कशी? तर ही जी कीड आहे ही ओळखण्याची अत्यंत सोप्या पद्धतीच्या काही खुणा आहेत। त्या खुणा जर शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या तर ही अळी अतिशय सोपं आहे। आणि या किडीमध्ये प्रामुख्याने जो पतंग आहे या नर आणि मादी असे दोन वेगळे पतंग असतात आणि नर पतंगामध्ये जो त्याचा कलर आहे तो रंग आहे तो करडा आणि तपकिरी कलरचा असतो
आणि त्याच्या पंखाचा जो वरचा बाजू असते त्याच्या त्रिकोणी ठिपके असतात आणि मध्ये गोल ठिपके असतात फिकट कलरचे, आणि दोन्ही नर आणि मादीमध्ये जे आतले जे पंख असतात ते पांढरे शुभ्र पंख असतात. आणि अशा प्रकारे मादी पतंग नर पतंगाच्या तुलनेत थोडीशी फेंट असते किंवा तिचा रंग थोडासा करडा असतो आणि नराचा कलर थोडा डार्क असतो. बरं, म्हणजे दिसायला आकर्षक असतात या अळ्या, पण जेव्हा पिकावर त्या हल्ला करतात तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं. आणि आळी जी आहे या किडीच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्यामुळे ही पतंगवर्गीय कीड असल्या कारणानं या किडीमध्ये अंडी, अळी, कोश आणि पतंग या 4 अवस्था आढळतात. आता ची जी वेगवेगळी ओळखण्याची जी खुणा आहे त्या मी तुम्हाला सांगितल्यात. आता अळी जी आहे या अळीचं बघूया आपण. तर अंड्यातून जी अंड्या टाकण्याची या किडीची जी पद्धत आहे ती समूहानं किंवा पुंजक्यामध्ये ही अळी किंवा ही कीड अंडी टाकत असते आणि एका वेळी साधारणतः 100 ते 200 आणि पूर्ण आयुष्यात त्या किडीच्या त्या पतंगाच्या आयुष्यात 2000 पर्यंत अंडे टाकण्याची या किडीची क्षमता आहे. आणि अंडे जे आहे त्या अंड्याच्या वरील बाजूला एक केसाळ आवरण असतं रेशमासारखं, आणि ही अंड्याची जी अंडे आहेत ती सुरुवातीला असं फ्रेश असतात किंवा पांढरट कलरचे असतात आणि जसं जसं 1 ते 3 दिवसापर्यंत ते उबतात नंतर ते मळकट कलरचे होतात. आणि ज्या पहिल्या इन्स्टारच्या किंवा ज्या सुरुवातीच्या अळ्या असतात त्या अशा एकाच वेळेस त्या पिकावर तुम्हाला बऱ्याच वेळा आढळून येतात आणि एक रेशीमसारखा एक चिकट द्रव असतो, त्या द्रवाच्या सहाय्याने त्या अळ्या खाली त्या झाडाला लोंबकळत असतात. त्यामुळे बलूनिंग हा शब्द आहे त्याला मध्ये इंग्लिशमध्ये. आणि जो पूर्ण वाढलेली अळी आहे त्या अळीची ओळखण्याची खूण म्हणजे त्या अळीचा इंग्रजी जो वाय आहे त्या वाय आकाराचा त्या तिच्या डोक्यावर शेप असतो आणि अळीची जी मागची बाजू आहे तिला 4 रंगाचे असे 4 ठिपके असतात आणि हे चौकोनी आकारात असतात आणि अळीच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या अशा फिकट रेषा असतात. त्यावरून ही अळी आहे असं आपण समजावं. बरं, म्हणजे अंडी ते अगदी अळीचा हा जीवनक्रम आहे, हा आता तुम्ही सांगितलात. खाद्य वनस्पती कोणत्या आहेत या अळीच्या? खाद्य वनस्पतीमध्ये जर प्रामुख्यानं बघितलं तर सगळ्यात या किडीचं आवडतं जे खाद्य आहे ते मका पीकच आहे. हे आतापर्यंत आपल्या सर्वांना आढळून आलेलं आहे. आणि या मका पिकाच्या बरोबरच कापूस, ज्वारी, बाजरी, ओट, ऊस अशा वेगवेगळ्या पिकांवर सुद्धा तिचा काही प्रमाणात प्रादुर्भाव आढळून जरी आला असला तरी सगळ्यात जास्त प्रादुर्भाव आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त मका पिकावरच जास्त प्रमाणात आढळून आलेला आहे. बरं, म्हणजे ह्या इतर खाद्य वनस्पती पण आहेत पण मका पिकावर जास्त प्रमाणात त्या आढळतात आणि त्यामुळे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं. कशा पद्धतीचं नुकसान होतं हे, किंवा हा नुकसानीचा कोणता प्रकार आहे की ज्यामध्ये शेतकरी पूर्णतः आपण पाहतो की हतबल झालेला आहे? कारण पीक जेव्हा आपण लावतो ते अगदी मोठं होईपर्यंत त्याची अगदी आपण लहान बाळासारखं संगोपन करतो शेतकरी, आणि जेव्हा हाताशी आलेलं पीक जातं तेव्हा नक्कीच त्याला त्रास होतो. तर ते नुकसान कशा प्रकारचं आहे शेतकऱ्यांसाठी आत्ताच आपण पाहिली? तर नुकसानीच्या बाबतीत जर विचार केला तर ज्या अंड्यातून बाहेर आलेल्या नुकत्याच बाहेर आलेल्या ज्या अळ्या आहेत त्यांचं डोकं काळसर असतं आणि सुरुवातीला त्या अळीचा कलर असा हिरवट असा असतो आणि नंतर असा मळकट कलर असा कलर होतो त्या अळीचा. आणि ही अळी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे पान आहे ते पानाचा भाग जर खरवडून खाते आणि त्या खरवडल्यामुळं त्या एक पॅच दिसतो, पांढरा पॅच त्या आपल्याला पानावर दिसून येतो. आणि नंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतल्या ज्या अळ्या आहेत त्या जो मकाचा पोंगा असतो त्या पोंग्याला असे छिद्र पाडतात किंवा छिद्र करून आतमध्ये ते पोखरतात आणि जे ते पान जेव्हा नंतर बाहेर येतं तर ते एका रेषेत आपल्याला त्या छिद्र दिसतात त्या पानावर. आणि जी मोठी अळी आहे ती मोठी अळी जी आहे ती अतिशय आधाशीपणे त्या झाडावर तिचं जे फिडिंग आहे किंवा ते खाणं चालू असतं. म्हणजे एकाच वेळेस ते झाड म्हणजे त्या पिकाला ते खाणं आणि विष्ठा टाकणं ह्या क्रिया एकदम फास्ट चालतात आणि फक्त त्या जे मक्याचं पान आहे फक्त त्याच्या शिरात शिल्लक ठेवतात ती. आणि त्या अळीचं जे मध्ये गाभा आहे किंवा पोंगा आहे ते फक्त तिथं मोठ्या प्रमाणात ताजी विष्ठा आपल्याला त्या अळीची आढळून येते आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ही जो पतंग आहे तो निशाचर आहे आणि फक्त रात्रीच्या वेळेस तो जास्त सक्रिय असतो किंवा मिलनासाठी म्हणा किंवा अंडी टाकण्यासाठी म्हणा. अळीसुद्धा रात्रीच्या वेळेसच जास्त तिचं नुकसान होतं आणि एरवी दिवसा ती एका पानामध्ये किंवा खाली लपून बसते. दिवसा सहसा आपल्याला ती सापडत नाही.
तर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने याचं व्यवस्थापन केलं पाहिजे? व्यवस्थापन करण्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा शेतकरी जे व्यवस्थापन करतात फक्त आळीचंच व्यवस्थापन शेतकरी जास्त प्रमाणात करतात आणि व्यवस्थापन करताना फक्त केमिकल किंवा रासायनिक कीटकनाशकांचाच सर्रास वापर करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. मात्र ही पतंगवर्गीय कीड असल्याकारणानं याच्यामध्ये अंडी, अळी, कोश, पतंग अशा वेगवेगळ्या अवस्था असतात. त्यासुद्धा आपण वेळीच रोखल्या नियोजन पाहिजेत. नियोजन करणं त्यांचं सुद्धा गरजेचं असतं आणि या नियोजनामध्ये आपण एकात्मिक व्यवस्थापन जे आहे फक्त एकच भागावर लक्ष न देता एकात्मिक व्यवस्थापन जे आहे त्या व्यवस्थापनामध्ये आपण तिचं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर निसर्गाचं जर आपण बघितलं तर निसर्गामध्ये 97% जे निसर्ग आहे तो निसर्गच त्या किडींचा नायनाट करत असतो. या 97%मध्ये जे परभक्षी, परजीवी, काही कीटक आहेत, ढालकिडा, वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटक आहेत, त्याच्यानंतर काही परोपजीवी, त्याच्यामध्ये काही आळ्या आहेत किंवा काही कीटक आहेत ते सुद्धा त्या अंड्यांना सुद्धा खातात, आळ्यांना खातात किंवा कोळी असतात, कोळीसुद्धा त्या यांना खातात. आणि अशा प्रकारे जैविक घटक हे त्याला काही कारणीभूत आहेत आणि अजैविक घटकामध्ये ऊन, वारा, पाऊस यांच्या सानिध्यानं सुद्धा बरेच आळ्यांचं वेगवेगळ्या प्रमाणात कंट्रोल होत असतं. आणि बऱ्याच वेळा एखाद्या जर उष्ण आणि दमट हवामान या अळीसाठी अतिशय चांगलं आहेच, ते जर पोषक हवामान काही काळासाठी तयार झालं तर हिचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून आलेला दिसतो. कुठल्या पद्धती आहेत ज्या वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या? कारण नैसर्गिक पद्धत तुम्ही सांगितल्यात की परोपकारी जे आहेत, परोपजीवी जे कीटक आहेत किंवा इतर काही कीटक आहेत ते भक्ष्य म्हणून खातात, पण तेवढ्याने ते नुकसान थांबत नाही. तर इतर सुद्धा शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर त्यांच्या पद्धती कोणत्या आहेत? तर व्यवस्थापनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्या पद्धतींमध्ये सगळ्यात महत्त्वाची पद्धत म्हणजे मशागतीय पद्धत. या मशागतीय पद्धतीमध्ये जर विचार केला तर मशागतीय पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये आपलं जे शेत आहे किंवा पिकाची काढण्या झाल्यानंतर जे आपलं शेत आहे ते खोल नांगरट केली पाहिजे. आणि नांगरट करताना फक्त दिवसा नांगरट करण्यावर शेतकऱ्यांना जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण दिवसा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात किंवा ऊन असतं, त्या उन्हाच्या सानिध्याने त्या आळ्या उन्हामध्ये पण मरतात आणि पक्षी जे आळ्यांच्या किंवा वेगवेगळे कोशच्या वेगवेगळ्या अवस्था लपलेल्या असतात ते बाहेर एक्सपोज होऊन ते पक्षी यांना टिपून खातात. म्हणून ती सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं जे पिकाचे वेगवेगळे अवशेष आहे ते अवशेष पण आपण नष्ट केले पाहिजेत. त्यानंतर पक्षी थांबे हा एक सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आणि पक्षी थांबे जर सुरुवातीच्या काळात जर आपण काही पक्षी थांबे जर केले, अंड्यातून बाहेर आल्या आळ्या त्या जर लगेच पक्ष्यांना दिसल्या आणि पक्षी थांबे जे आहेत ते एकरी 10 या प्रमाणात आपण ते पक्षी थांबे लावायचे आहेत. आणि पक्षी थांबे लावताना तो जो पक्षी थांबा आहे तो पिकाच्या पेक्षा 1 फूट जास्त उंच असावा, कारण पक्ष्याला तिथं बसता आलं पाहिजे आणि निरीक्षण करता आलं पाहिजे, म्हणून तो उंच असावा. ही पण शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरा या पद्धतीमध्ये भाग आहे तो म्हणजे आंतरपीक किंवा पिकाचा फेरपालट हे सुद्धा आपण केलं पाहिजे. आणि आंतरपिकामध्ये आपण 4 ओळी ज्या आहेत त्या मकाच्या आणि 2 ओळी इतर, म्हणजे याच्यामध्ये तूर, मूग, उडीद अशा किंवा बीन अशा वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो, हे पण बघितलं पाहिजे. दुसरी जी महत्त्वाची पद्धत बघितली ती आहे भौतिक पद्धत. भौतिक पद्धतीमध्ये साधारणतः ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या किंवा कोश आहेत किंवा पतंग आहेत किंवा अंडीपुंज आहेत, हे अंडीपुंज जर आपल्याला शेतामध्ये फिरताना दिसलेच ते पटकन आपण तोडून आणि वेळीच जर नायनाट केला, कारण एका अंडीपुंज जे आहे त्यामुळे जवळजवळ 200 अंडी असतात आणि 200 अंडी अशाप्रमाणे जर आपण बऱ्याच जर हे केले तर ते तिथंच आपलं बऱ्याच वेळा नियोजन होतं. किंवा त्या जो पोंगा असतो त्या पोंग्यामध्ये बऱ्याच वेळा ते नर लपून बसलेले असतात किंवा अंड्यांसाठी असतात, ते दिवसा कुठंतरी लपलेलं असतात. ते जर आपण तिथंच जर ठेचून मारले तर तिथं एक आपलं चांगल्या प्रकारे नियोजन होतं. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे कामगंध सापळे. तर कामगंध सापळ्यांमध्ये बऱ्याच वेळा आपण जे कामगंधे सापळे ते निरीक्षणासाठी आणि म्हणजे एकत्रित मारण्यासाठी असे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर एकरी 5 या प्रमाणात जर आपण निरीक्षणासाठी सुद्धा त्याचे कामगंध सापळे वापरू शकतो आणि एकरी 15 ते 20 या प्रमाणात सुद्धा आपण जास्त प्रमाणात जर ते केले तर त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचं नियोजन आपल्याला झालेलं आढळून येतं. म्हणजे एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही मशागतीय पद्धत म्हणालात, नंतर भौतिक पद्धत,
तर आणखीन एक जैविक पद्धत पण आहे यामध्ये व्यवस्थापनाची. तर जैविक पद्धत जी आहे तर जैविक पद्धतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक बुरशीजन्य काही औषधं आहेत किंवा जैविक कीटकनाशक आहेत आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठानं काही औषधं याच्यामध्ये तयार केलेली आहेत आणि शेतकऱ्यांना बराच वेळा ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केलेला आहे. तर या विद्यापीठामध्ये फुले नोमोरिया म्हणजे फुले मेटारिझियम, ते फुले बिव्हेरिया बेसियाना, त्याच्यानंतर फुले नोमोरिया रिले म्हणजे फुले नोमोरिया या नावाचे काही औषधं आहेत आणि हे यांचं जे प्रमाण आहे हे साधारणतः 50 ग्रॅम प्रति 10 लिटर यांचं प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये अजून बीटीजन्यसुद्धा काही औषधं आहेत. या बीटीमध्ये हे पावडर स्वरूपात हे बीटीजन्य औषधं आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. हे साधारणतः 20 ग्रॅम प्रति 10 लिटर या प्रमाणात जर आपण वापरले तरी शेतकऱ्यांना बराच वेळा चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना त्याच्यात नियोजन झालेलं दिसून येतं. कारण बहुतेक चारा पिकं जे आहेत त्या चारा पिके आपण डायरेक्ट जनावरांना खाऊ घालतो. त्यामुळं केंद्रीय कीटकनाशक मंडळ आहे फरीदाबादला केंद्र सरकारचं, तर या मंडळानं चाऱ्यासाठी जे मका आहे त्याला जे औषधं आहेत ते म्हणजे केमिकल औषधं जे आहेत रासायनिक कीटकनाशकं ते त्याला पूर्णपणे बंदी आहे. आणि कोणतेही केमिकल पेस्टिसाईड आपण चारा पिकामध्ये वापरत नाही अशी सुद्धा आहे. पण आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारचं धान्य उत्पादनासाठी घ्यायचं असेल तर आपण काही औषधं वापरू शकतो. बरं, जसं हे व्यवस्थापनाच्या पद्धती सांगितल्या तसं तुम्ही म्हणालात की रासायनिक जे औषधं आहेत फवारणी वगैरे ते करताना पण काळजी घेतली पाहिजे. मग शेतकऱ्यांनी यासोबतच या व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत त्यासोबतच जर रासायनिक नियंत्रण करायचं असेल तर ते कसं केलं पाहिजे? तर रासायनिक जी पद्धत आहे या रासायनिक पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी काही औषधांना तात्पुरत्या स्वरूपात मान्यता दिली आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठानं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग वेगवेगळ्या चाचण्या घेऊन जो जॉईंट ॲग्रिस्को महाराष्ट्राचा तो संयुक्त आढावा बैठक याच्यामध्ये आपण काही कीटकनाशकांच्या जे आहे ते आपण शेतकऱ्यांना शिफारशीत केलेलं आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम स्पिनोटोरम 11.7 SC, दुसरं क्लोरॅन्टेनिलिपोर 18.5 SC आणि दुसरं जे आहे महत्त्वाचं ते बऱ्याच वेळा इमामेक्टिन बेन्झोएट हे 5 SG या म्हणजे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये असं. या 3 प्रकारचे जे कीटकनाशक आहेत काहींचं प्रमाण 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, काहींचं 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर आपण योग्य वेळी जर ते रासायनिक कीटक तर त्याचा नेहमीच चांगल्या प्रकारात आपल्याला उपयोग झालेला दिसून येतो. कारण बऱ्याच वेळा जे आपण औषधं फवारणी करतो हे साधारणतः पीक 15 दिवसापासून तर 1.5 महिन्यापर्यंत याचं आपण वापर करायचा आहे. कारण मका पीक हे असं आहे की एकदा की तुमचं 1.5 महिन्याच्या वरती पीक गेलं म्हणजे तुमच्या छातीच्या वरती जातं पीक आणि तुमचा जो औषधाचा स्प्रे पंप आहे तो तिथपर्यंत पोहोचत नाही आणि बऱ्याच वेळा आपल्याला तिथपर्यंत औषध व्यवस्थित फवारणी करता येत नाही. म्हणून आधीच्या स्टेजमध्ये जर आपण व्यवस्थित जर कंट्रोल केलं तर शेतकऱ्यांना भरघोस चांगल्या प्रकारे उत्पादन आणि या किडीपासून चांगल्या प्रकारे नियोजन झालेलं दिसून येईल. फवारणीचं तुम्ही म्हटलं तर फवारणी करताना शेतकऱ्यांनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे का? कशा पद्धतीने केली पाहिजे फवारणी? हो, तर शेतकऱ्यांच्या बाबतीत जर सांगितलं झालं तर बऱ्याच वेळा शेतकरी दिवसा किंवा दुपारी याची फवारणी करतात तर त्याचा काही फायदा होत नाही. तर सर्वप्रथम ही जी कीड आहे ही निशाचर आहे. ही दिवसा लपून बसते आणि रात्रीच्या वेळेसच फक्त त्या पोंग्यामध्ये ती खाण्यासाठी कार्यरत असते. म्हणून सहसा शेतकऱ्यांनी हिची जी या किडीसाठी जे फवारण्या करायच्या आहेत या संध्याकाळी कराव्यात. संध्याकाळी जर फवारणी केली आणि फवारणी करताना सुद्धा आपण जो पंप वापरतो पॉवर स्प्रे न वापरता हँड ऑपरेटेड जे स्प्रे आहेत त्याचा जो स्प्रेचा व्हॅल्यूम आहे किंवा त्याची साईज आहे ड्रॉपलेटची ती मोठी पाहिजे आणि ती जे ड्रॉपलेट आहे ते पानाच्या एक्झॅक्ट जो पोंगा आहे त्या पोंग्याच्या मध्ये सेंटरला पडलं पाहिजे. कारण म्हणजे औषध वाया जाणार नाही. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ते औषध वापरताना योग्य जी मात्रा आहे त्या मात्रेप्रमाणेच वापरायला पाहिजे. बरेच शेतकरी जे वापरतात औषध ते बऱ्याच वेळा जी मात्रा ठरवून दिलेली असते त्या मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात वापरतात तर ते वाया जातं आणि त्याचा काही फायदा होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी जो आपण काही त्याला नॉर्म ठरवून दिले किंवा काही अटी टाकलेल्या आहेत त्याप्रमाणेच ते गणवेश किंवा मास्क वगैरे काहीतरी
प्रोटेक्टिव्ह साधनं शेतकऱ्यांनी किंवा फवारणी करणाऱ्यांनी वापरायला पाहिजे. म्हणजे ग्लोव्ज वापरायला पाहिजे, काही मास्क वापरले पाहिजे, काही ड्रेस असतो त्याचा तो वापरला पाहिजे. आणि ते जर व्यवस्थितपणे जर वापरलं तर विषबाधा जी बऱ्याच वेळा आपल्याला आढळून येते त्यापासून सुद्धा चांगल्या प्रकारचं म्हणजे किंवा होत नाही हे असं दिसून आलेलं आहे. आत्तापर्यंत विद्यापीठांनी कशा प्रकारे इथं म्हणजे शिबिरं वगैरे घेतलेली आहेत का की अळीचं नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांची? निश्चितच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं आजपर्यंत बऱ्याच वेळा रेडिओ वरून सुद्धा केलेले आहे. जे शेतकरी मेळावे आहेत आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे बऱ्याच वेळा मोबाईलवर फोन येतात किंवा व्हॉट्सअपवर बऱ्याच वेळा शेतकरी अडचणी मांडतात. तर जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वेगवेगळे कीटकशास्त्रज्ञ महाराष्ट्रात कार्यरत आहेत ते सगळ्यांनी आपापल्या परीनं चांगल्या प्रकारचं योग्य वेळी मार्गदर्शन केल्यामुळं तर बऱ्याच शेतकऱ्यांना याचा चांगल्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे. कारण या किडीच्या नियोजनाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ती योग्य वेळी म्हणजे पीक 15 दिवसाचं असल्यापासून 1.5 महिन्यापर्यंत तुम्ही योग्य वेळी जर व्यवस्थापन केलं तर या किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झालेलं बऱ्याच शेतकऱ्यांना दिसून आलेलं आहे. मुळातच मका पिकासाठी शेतकऱ्यांनी लष्करी अळीचं अमेरिकन लष्करी अळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे एकूणच पाहायला गेलं तर? एकूणच बघितलं तर सर्वप्रथम जे मकाचं पीक आहे हे साधारणतः लावणी किंवा लावणीनंतर हे मकाचं पीक तर लगेचच साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो किंवा त्या किडीवर जी पीक आहे त्या पांढरे पॅच दिसून येतात. आणि त्याच वेळेस जर आपण ते अंडी पुंज जर आपण गोळा केले आणि काही एखादं औषध त्याच वेळेस आपण जर फवारणी केलं कारण बऱ्याच वेळा जे औषध आपण फवारणी करतो त्यांचा वेटिंग पिरियड जो असतो जवळजवळ 30 दिवसाचा असतो. म्हणजे ते औषध मारल्यानंतर 30 दिवसापर्यंत त्या औषधाची कार्यक्षमता आपल्याला दिसून येते. आणि तोपर्यंत जर योग्य प्रमाणात फास्ट जर पीक वाढून गेलं कारण हे अतिशय जलद वाढणारं पीक आहे. आणि बऱ्याच वेळा फक्त एका फवारणीमध्येच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं नियोजन झालेलं दिसून येतं. दुसऱ्या फवारणीची सुद्धा गरज लागत नाही. आणि बऱ्याच वेळा जो पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी कारण त्या सीझनमध्ये अटॅक नसता विनाकारण फवारणी करण्याची गरज नाही. म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांनी पाळल्या पाहिजेत. तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं मका पिकाचं जे नुकसान आहे ते टाळायचं असेल तर अमेरिकन लष्करी अळीचं व्यवस्थापन जसं सांगितलं वेगवेगळे प्रकार आहेत पद्धती आहेत त्यानुसार केलं तर नक्कीच आपलं नुकसान थांबून उत्पादन वाढेल आणि उत्पन्नसुद्धा वाढेल. सर तुम्ही आज कृषी दर्शन या कार्यक्रमात आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.